नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता जानकीला एक जबर धक्का बसलेला असतो, कारण आता इतकी आनंदाची बातमी आहे तरीसुद्धा सौमित्राने त्यांना आता प्रॉमिस केलेलं आहे की कोणाला काही सांगायचं नाही. तेव्हा आता जानकीला खूप वाईट वाटतं. जानकीच्या डोक्यात फक्त तोच विचार असतो आणि तेवढ्यात ती रूममध्ये येते. ती विचारतच असते तर ऋषिकेश मात्र बाजार समितीची फाईल शोधत असतो आणि ती फाईल काही सापडत नसते. तेव्हा तो जानकीला बघतो आणि म्हणतो की जानकी, अगं बाजार समितीची फाईल सापडत नाही. तेव्हा आता जानकी तर विचारतच असते, जानकीला काही कळत नाही. तर आता ती विचार करते की ऋषिकेश तुम्ही काका होणार आहे तरीसुद्धा मी तुम्हाला ते सांगू शकत नाही आणि तुम्ही सौमित्र भाऊजींकडे जा म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट होईल. त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं मी तुला काय विचारतोय, तुला आठवते का बाजार समितीची फाईल कुठे ठेवली आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की बाजार समितीची फाईल का, म्हणून ती आता कपाटात शोधत असते. आता फाईल शोधता शोधता मात्र आता सौमित्राचं बोलणं तिला आठवतं की पुढचे 3 महिने तरी आता ही गोष्ट घरातील कोणालाही कळायला नकोय. आणि जानकी आता साड्यांच्या ड्रॉवरती फाईल काढते आणि मनात म्हणते की आता या घरातील सगळी सुखदुःख आहे तर ती प्रत्येकाने एकमेकांची वाटून घेतलेली आहे. तर आज मात्र सौमित्र भाऊजी त्यांच्या आयुष्यातील इतकी मोठी बातमी मात्र लपवतायत. त्यांचा ऐश्वर्यावर विश्वास नाही, पण घरातील लोकांपासून हा आनंद ते का हिरावून घेतायत आणि का त्यांना असं वाटतं की ऐश्वर्या चुकीचं वागते आणि त्याचं का विचार करतात आणि त्याची शिक्षा मात्र घरातील लोकांना का, आणि का भाऊजी, का तुम्ही असं करतायत बरं? तेव्हा आता जानकी विचारात पडते. तर त्यानंतर आता इकडे सारंग हा ऐश्वर्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो की ऐश्वर्या, घ्या गरम गरम कॉफी तुमच्यासाठी. तेव्हा ऐश्वर्या रूममध्ये असते आणि कॉफी घेऊन ती खूपच खुश होते आणि घेते घेते असं बोलून एक कप ती सारंगच्या हातात देते आणि सारंगला थँक्यू असं म्हणते. त्यावरती सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, अगोदर कॉफी प्या आणि मग सांगा कशी झालेली आहे ते. आता ऐश्वर्या म्हणते की सारंग, हे बघा तुम्ही बनवलेली आहे मग कॉफी तर कमालच झाली असणार. तेव्हा सारंग एकदम असा शांत होतो. तर ऐश्वर्या लगेच उठते आणि विचारते की सारंग काय झालं? त्यावर की सारंग म्हणतो की काही नाही, आणि तुमच्याकडून असं कौतुक ऐकण्याची माझी सवय नाही त्यामुळे असं वाटतं. पण हे बघा ऐश्वर्या, खूपच भारी वाटलं. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की मला कळतं, कारण या अगोदर तर मात्र कधीही मी मनापासून तुमचं कौतुक केलेलं नव्हतं. पण हे बघा सारंग, इथून पुढे मात्र कधीही असं नाही होणार. तेव्हा मात्र आता सारंग म्हणतो की हे बघा, जो विषय आहे तो आपण सोडून आलो, त्यामुळे त्या विषयावर आता बोलायचं नाही, हे आपलं ठरलेलं आहे. तर आणि सगळं काही विसरून जायचंय. तर आणि शेवटी आपल्या नवीन नात्याचा हा प्रवास आहे, तर तो आपण एन्जॉय करायचा आहे. तर आणि हे बघा कॉफी घ्या, थंड होते. आणि आता मस्तपैकी बसून मात्र ती कॉफी घेत असते आणि सारंग विचारतो की मला सांगा बरं कॉफी कशी झाली आहे. त्यानंतर आता इकडे ऋषिकेशला ती फाईल सापडते आणि तो खुश होतो आणि म्हणतो की जानकी, हे बघ फाईल सापडली. आणि तेवढ्यात ऋषिकेशचं लक्ष जानकीकडे जाते, कारण जानकी भलत्याच विचारत आहे. तर ऋषिकेश तिला विचारतो की जानकी काय झालंय, तरी सुद्धा जानकीचं लक्षच नसतं. जानकी आता सौमित्र भाऊजींच्या बोलण्यातच अडकलेली असते आणि त्याबद्दलच ती विचार करत आहे. तेव्हा ऋषिकेश तिला हाताने असं स्पर्श करतो आणि म्हणतो की जानकी काय झालं. तेव्हा कुठे जानकी भानावर येते आणि फाईल असं म्हणतो. तर आता ऋषिकेश म्हणतो की सापडली, पण काय झालं जानकी, तू कसलं विचारत आहे? अवंतिका ठीक आहे का? तर अवंतिका आता ठीक आहे असं जानकी म्हणून म्हणते की हे बघा काळजीचं काही कारण नाही. तेव्हा ऋषिकेश विचारतो, अगं पण जानकी काय झालं, मग तू कसलं विचारत आहे? तर कारण सौमित्राच्या रूममधून आल्यापासून तू तर खूपच हरवल्यासारखी वाटते, डॉक्टर काही म्हणाले का? त्यावरती जानकी म्हणते की नाही हो, सगळं काही नॉर्मल आहे, उलट मात्र तिची जास्त काळजी घ्यायची आहे, तिला आरामाची गरज आहे असे डॉक्टर म्हणालेत. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की असं असेल तर तिला ठणकावून आराम करण्यासाठी सांग बरं, नाहीतर ती उठेल आणि कामाला लागेल. त्यावरती आता जानकी म्हणते की नाही हो, मी तसं नाही होऊन देणार, कारण अवंतिकाची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मी खूप काळजी घेईल, तिला आराम करावा लागेल, व्यवस्थित खायला प्यायला करून देईल. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की मी बाजार समितीत जाऊन येतोय. तेव्हा आता ऋषिकेश निघून जातो. तर जानकी विचारात स्वतःच्या मनात म्हणते की अवंतिकासाठी आणि आपल्यासाठी खूप असा आनंदाचा क्षण आहे, पण मला खरंच माफ करा की मी कोणाला काही सांगू शकत नाही. म्हणून जानकीला फारसं वाईट वाटतं. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणते की खरंच खूपच कमाल कॉफी आहे, खरंच मला जशी आवडते तशी कॉफी आहे सारंग, तुम्ही अगदी परफेक्ट आणलीस. तेव्हा आता सारंग म्हणतो की खरंच आवडली? तर ऐश्वर्या म्हणते की हो. सारंग म्हणतो की ठीक आहे, आता सगळे काम मी करणार आहे, तर मी अगदी निवांत राहीच, काळजी करण्याचं कारण नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे सगळं करण्याची काही गरज नाही, कारण हे सर्व करताना मात्र तुम्हाला जर कोणी बघितलं तेव्हा घरचे परत तुम्हाला बायकोचा बैल म्हणतील. तेव्हा आता सारंगला गालातल्या गालात खूपच असे हसू येतं, दोघंही खूप हसतात. तर आता सारंग म्हणतो की नाही हो, आता कोणीच नाही म्हणणार, तर सगळं काही बदललेलं आहे. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो, सगळं बदललेलं आहे, पण सारंग हे बघा ना, सौमित्र भाऊजी अजून नाही बदलले हो, त्यांच्या मनामध्ये अजून सुद्धा माझ्याविषयीचा खूप राग आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये आल्यामुळे मात्र घरामध्ये आता माझ्यामुळे निगेटिव्हिटी आलेली आहे, तर की घरामध्ये पाऊल ठेवलं म्हणून अवंतिकाची तब्येत खराब झाली असे त्यांना वाटते. त्यावरती सारंग उठतो, ऐश्वर्याचा हात धरतो. हे बघा असा विचार करू नका, त्यांचं बोलणं आहे तर तुम्ही खूप
मनाला लावून घेतलेलं आहे आणि ऐश्वर्या प्लीज असं करू नका. आणि हे बघा, तो दादासुद्धा रागाच्या भरातच बोलला, तो मनापासून नाही बोलला हे सर्व. हे बघा, तुम्ही घरात येऊ नये यासाठी मात्र त्याचं म्हणणं होतं आणि त्यासाठी तो घरातील सगळ्यांसोबत भांडला. तर जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करणार होता तर त्याच वेळेस तो तयार होऊन खाली आलेला होता आणि हे बघा, नुसता आला नाही तर मला भेटला, मला मिठी मारली आणि म्हटला, हे बघ दादा, तू खुश आहे तर मी सुद्धा खुश आहे. तेव्हा दोघंही आम्ही एकमेकांना घट्ट अशी मिठी मारली. आणि हे बघा, असा आहे माझा भाऊ, मनाने खूप चांगला आहे. ऐश्वर्या म्हणते की हो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा, कारण ते सौमित्र भाऊजींच्या मनामध्ये माझ्याविषयी असणारा जो राग आहे ना, तो खरंच मला नाही सहन होतो आणि त्या गोष्टीचा खरंच मला खूप त्रास होतो. परंतु मी ठरवलेलं आहे की मी हारणार नाही, मी लढणार म्हणते, की तसंच चांगुलपणाचा हात मी कधीही नाही सोडणार. आणि हे बघा सारंग, कितीही हळूहळू जरी झाले तरी सुद्धा शेवटी मी आपल्या घरातील माणसांची मनं जिंकणार आहे. तर आणि हे बघा, तुम्हाला माहिती आहे का, मी जानकीचीच पद्धत वापरणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की म्हणजे कसं, की कोणी कितीही माझ्यासोबत वाईट वागले, मला कितीही घालून पाडून बोलले, पण तरी सुद्धा मी हा चांगुलपणाचा धरलेला हात नाही सोडणार. तर ऐकून आता सारंग इतका खुश होतो आणि म्हणतो की शेवटी ठरवलेलं आहे ना. त्यानंतर सारंग म्हणतो की हे बघा, जे ठरवलेलं आहे ना तर त्याप्रमाणे तुम्ही वागत राहा. त्यामुळे हे बघा, बघत राहा की काय होतं, सगळ्यांची मनंही आपोआप तुमच्यासोबत जोडली जातील. ऐश्वर्या विचारते की होईल का सगळं काही नीट. तेव्हा सारंग म्हणतो की की जानकी राहून दे अगं, तुझं बोट कापलेलं आहे. तर त्यावरती जानकी म्हणते की नाही आई, आई करते मी. आणि तेवढं तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की आई अहो, मी काही काम करू का? तर सुमित्रा म्हणते की अगं हे बघ, तू आजच नवीन घरात आलेली आहे, आजच्या दिवस कशाला काम करतेस? जानकी म्हणते की तू पहिला दिवस असं समज की कामाला सुट्टी असेल आई, उद्यापासून मात्र मी धाकट्या जाऊईना कामाला लावणार आहे. तर ऐश्वर्या आणि सुमित्रा खूप हसतात. तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की चालेल वहिनी. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही अगं, हे बघ, तू बस, सगळा स्वयंपाक वगैरे झालेला आहे, फक्त इतकंच बाकी आहे. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या बघतेस ना, अगं तुझा डाएट आहे त्यामुळे ती मुद्दाम मात्र तुझ्यासाठी सॅलड कापते. मग ऐश्वर्या, तुला काय हवं आणि काय नको हे सगळं काही आम्ही करू, कारण तू सांग तसं की तुला काय आवडतं. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डोंट वरी आई, इथून पुढे मात्र मी स्वतःच सगळं काही करणार आहे. तर म्हणजे आपल्या घरातील लोकांना काय काय आवडतं हे सगळे काही पदार्थ मी शिकणार आहे. तर आता जानकी म्हणते की हो, शिक शिक. सगळ्यात अगोदर सगळ्यांना काय काय आवडतं ते शिक, पण सगळ्यात अगोदर तुझ्या नवऱ्याला सारंग भाऊजींना काय काय आवडतं ते अगोदर शिक. ऐश्वर्या खूप लाजते आणि हसते. जानकी सुद्धा तिला खूप ते लावते आणि स्वतःसुद्धा खूप हसते. तर सुमित्रा म्हणते की हो ना, खरंच ना गं, जेव्हापासून तू ऐश्वर्या इथे नव्हती तर माझं सारंग अगदी शेवग्याच्या शेंगाप्रमाणे वाळत चालला होता की नाही जानकी? जानकी म्हणते की हो नाही, सारंग भाऊजींकडे तर खरंच बघवत नव्हतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय हो तुमचं दोघींचं प्लीज. तेव्हा आता दोघी खूप हसतात आणि सुमित्रा म्हणते की अगं ऐशू, खरंच तुला सांगते, हे बघ आता तू आलेली आहे तर स्वतः तू त्याच्या तब्येतीकडे लक्ष दे बरं. आता सुमित्रा असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या हो म्हणते. सुमित्रा परत म्हणते अगं, तब्येतीवरून माझ्या लक्षात आलं की नक्की अवंतिकाला चेक करण्यासाठी डॉक्टर आले होते, नक्की काय म्हटले ते. आता जानकी आनंदाच्या अगदी उत्साहात सांगून जाते की काळजी करण्याचं काही कारण नाही, आनंदाची बातमी आहे. परत आता जानकी अगदी बोलता बोलता थांबते आणि सुमित्रा याच्याकडे पाहत असते, पण तिला त्यावेळेस मात्र बघता बघता सुमित्राचं बोलणं आठवतं, म्हणून ती आता कुणाला काही सांगायला तयार नसते. तेव्हा आता सुमित्रा विचारते की म्हणजे काय गं जानकी, काय झालं? जानकी मात्र स्वतःला सावरून घेते आणि म्हणते की आनंदाचीच बातमी आहे, कारण तिच्या तब्येतीला काही झालेलं नाही. म्हणून तर अवंतिकाला खूप अशक्तपणा आलेला आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तिची काळजी घेण्यासाठी आणि तिला फक्त आणि फक्त आराम करून द्या, बाकी काही काळजी काही कारण नाही. तर आता सुमित्रा म्हणते की चला तर बरं झालं, आणि मी तुम्हाला दोघींना सुद्धा सांगते की तब्येतीकडे लक्ष द्या, म्हणून सगळं काही खा प्या, हो की नाही ऐश्वर्या? हे बघा, मी तुम्हाला पपई कापत आहे तर ती खा. आणि तेवढे तेथे अवंतिका येते. अवंतिकाला बघून ऐश्वर्या म्हणते की अरे अवंतिका, आलीस का तू? आणि तुझ्याबद्दलच आम्ही बोलत होतो. अवंतिका विचारते की माझ्याबद्दल काय? तर आता ऐश्वर्या म्हणते की अगं तुझ्या तब्येतीबद्दल. अवंतिका, तू आता कशी आहे, बरी आहेस ना? तेव्हा अवंतिका म्हणते की हो, मी ठीक आहे. तेव्हा अवंतिका ती पपईचं अगदी वाटी घेते आणि म्हणते की आईने जस्ट कट केलेली आहे, आता खा तू पपई. पपई म्हटल्यानंतर आता अवंतिका आणि जानकी यांना दोघींना धक्काच बसतो. त्या दोघी एकमेकांकडे बघतात. अवंतिका म्हणते की पपई, पपई मला नको येतं. ऐश्वर्या म्हणते की अगं पपई तर हेल्दी असते, फ्रूट्स आहे आणि तुला तर बरं नाही, त्यामुळे तू खा ना. तेव्हा जानकी लगेच आता ते वाटी आहे तर ती पपईची ती लगेच आपल्या हातात घेते ऐश्वर्याच्या हातातून आणि ती नको म्हणते ना, म्हणून आता ती खाली ठेवते. तर सुमित्रा म्हणते की अगं काय बोलते जानकी, तब्येतीसाठी पपई चांगली असते,
ती अवंतिकाला म्हणते की घे बरं आणि खा थोडंसं. आता ऐश्वर्या म्हणते की आई तुम्हीच भरवा बरं तिला. सुमित्रा म्हणते की हो ना, मला सुद्धा तसंच वाटतं. तेव्हा आता सुमित्रा स्वतः अवंतिकाला पपई भरायला हातामध्ये घेते आणि तेव्हा जानकीच्या मनात विचार येतो की अवंतिका मात्र प्रेग्नेंट आहे आणि पहिले 3 महिने तरी अवंतिका पपई वगैरे असे काही खाऊ शकत नाही. अन्नसा त्यामुळे बाळावर अगदी धोका निर्माण होऊ शकतो. आईंना मी आता कसं सांगू की त्यांना कसं खरंच माहिती नाही. जानकीला फार आता टेन्शन येते आणि अवंतिकाला सुद्धा सुमित्रा आपल्या हाताने पपई घेते आणि अवंतिकाला भरवायला जाणार तोच लगेच आता जानकी सुमित्राचा हात धरते. आता जानकी म्हणते की नकोय, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिला पपई वगैरे काही खायचं नाही म्हणून. आता सुमित्रा विचारते की का नकोय? तर आता जानकी म्हणते की हे बघा, अवंतिकाला बरं नाही आणि तिच्या गोळ्यांचे ढोस वगैरे सुद्धा सुरू आहेत. ऑलरेडी तिच्या शरीरामध्ये उष्णता आहे आणि जर पपई खाल्ली तर उष्णतेमुळे त्रास आणखीनच वाढेल. म्हणून मी तिला असेल की कोणासाठी स्पेशल काहीतरी बनवायचं आहे तर तू बनव. आणि हे बघ, हे मात्र असं ओझं असल्यासारखं वाटून घेऊ नकोस. आणि हे बघ, तू जशी आहेस तसंच मात्र तुला सगळ्यांनी स्वीकारायला हवं. आणि हे बघ, तू बदलू नकोस. आणि हे बघ, तुला काही जमत नाही, तू काही केलं नाही, कोणासाठी काहीतरी केलंच पाहिजेल, अमुकच केलं पाहिजेल, तमुकच केलं पाहिजेल, तेव्हा तू आधी अगोदर अशी होतीस, नंतर तशी वागलीस आणि तुला मात्र कोणी काही बोलणार नाही. त्यामुळे तू जरा रिलॅक्स हो. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की तरीसुद्धा माझ्या या जुन्या सवयी आहेत तर ते मी चेंज करायला हव्यात. किंवा आता जानकी म्हणते की हो ना, तू अगदी बरोबर बोलली, कारण चांगल्यासाठी ज्या सवयी आहे तर त्या बदल करणे आणि हे तर खरंच कौतुकास्पद आहे. हे बघ ऐश्वर्या, अगं हे सगळे बदल एका रात्रीत घडत नसतात, त्यासाठी मात्र तुला थोडासा वेळ द्यावाच लागेल. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो मला माहितीये, पण हे बघ अगं, तुझं जे काही माझ्याविषयी असणारा विश्वास आहे ना, तो ढळण्या अगोदरच मात्र मला सगळ्यांच्या मनात हा विश्वास निर्माण करायचा आहे. तर यावरती आता जानकी विचारते की विश्वास ढळण्या अगोदर म्हणजे नक्की तू काय विचारतेस आणि नक्की तू असं का बोलतेस बरं? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ जानकी, तू मात्र चुकीचं ठरवू नकोस. एरवी हे बघ, तुझं वागणं आणि बोलणं मला कधीही खटकत नाही, पण हे बघ, कालचं तुझं वागणं बोलणं हे आहे ना, ते मला जरा खटकलं. तेव्हा आता जानकीला संशय येतो आणि ती विचारते की खटकलं म्हणजे नक्की काय झालं ऐश्वर्या? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला असं वाटलं की काल मात्र तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं तू काही कसं बोलतेस, मी काही लपवणार? जानकीला तर काय सांगावं तेच काही कळत नसतं. ती अगदी गोंधळून जाते आणि आता जानकी स्पष्टपणे ऐश्वर्याला म्हणते मी खरंच काही लपवत नाही. आता हे सर्व ऐकून ऐश्वर्या म्हणते की जानकी तुला खोटं नाही बोलतायत, हे मी ओळखते. तेव्हा तरीसुद्धा जानकी म्हणते की अगं तसं काही नाही. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की तरीसुद्धा तू मला खरोखर सांग, अवंतिकाला काय झालेलं आहे? तर तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. आणि तेवढेच सौमित्र आणि ऋषिकेत तिथे येतात आणि आता ऐश्वर्याचं हे बोलणं ऐकून सौमित्र लगेच म्हणतो की तिला काही झालेलं नाही आणि ती बरी आहे आत्ता. आणि ए बघ वहिनी, तुझ्या लक्षात असेलच, आणि जेव्हा तू तिला फ्रूट्स देशील खाण्यासाठी तर त्यात पपई नसेल म्हणून. आणि मी तुम्हाला एकदा सांगतो की तिला कोणीही जबरदस्तीने पपई खाऊ नाही घालणार. तर असे ऐश्वर्याकडे रागाने बघत तो म्हणतो. आता ऋषिकेश त्याच्या मनात सुद्धा आता येते, कारण त्याच्या समोर सौमित्र हे सर्व बोलत आहे आणि तो काही बोलत असेल असं त्याला सुद्धा वाटतं. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट, मला कोणी सांगेल की अवंतिकाला काय झालेलं आहे, ती बरी आहे ना? तेव्हा आता लगेच जानकी तिच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की अवंतिकाला काही झालेलं नाही, ती बरी आहे आणि तिचे ढोस सुरू आहे. तर तिला फक्त आराम करण्यासाठी सांगितलेलं आहे एवढंच, आणि डॉक्टरांनी आपल्याला सांगितले त्यामुळे आपण फक्त ते फॉलोअप घ्यायचे, जास्त प्रश्न विचारायचे नाही कशाला, हो की नाही? आणि सौमित्राला म्हणते की भाऊजी तुम्ही काही काळजी करू नका, का तुमच्या अवंतिकाची मी काळजी घेईलच. सौमित्र, भाऊजी आणि ऋषिके या दोघांचे टिफिन पॅक करून ती त्यांच्या हातात आणून देते आणि वेळेत लंच करा असं म्हणते. तर दोघी आता येतो आम्ही असं बोलून निघून जातात. तेव्हा आता ऐश्वर्या जानकीकडे बघते आणि जानकी ऐश्वर्याकडे. त्यानंतर आता ऐश्वर्या पुन्हा विचारते की जानकी तू का मला अडवलंस आणि का मला बोलून दिलं नाहीस बरं? तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, अगं अवंतिकाच्या बाबतीत डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे हे सगळं मी तुला सांगितलेलं आहे, तर त्यामुळे हे बघ, पुन्हा पुन्हा मात्र त्याच गोष्टीवर बोलायला नकोय. ऐश्वरी म्हणते की हे बघ जानकी, अगं कितीही काही म्हटली तरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल जे काही आहे तर ते आपल्याला बोलूनच सॉल्व्ह करावं लागेल. जर तुम्हीच असं बोलला तर सौमित्र भाऊजी त्यांच्या मनात जे काही आहे तर ते माझ्यासमोर कधीही नाही बोलणार. आणि हे बघ जानकी, माझ्याबद्दलची त्यांच्या मनातील जी काही इमेज आहे तर ती आपल्याला बदलावी लागेल. आणि हे बघ जानकी, मी पुन्हा घरात आलेले आहे, त्यामुळे सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या सोबत माझं बोलणं आहे आणि वापर आहे तर तो होणारच आहे. कितीही काही झालं तरी आपल्याला सौमित्र भाऊजींना बोलतं करावंच लागेल. तर आई जानकी आता रागानेच म्हणते की का पण तुला सौमित्र भाऊजींशी बोलायचं आहे, आणि तुला तर माहितीच आहे की ते तुझ्यावर किती रागावलेले आहेत, ते तुझा तिरस्कार करतात, पण त्यांच्याशी बोलण्याची तुझी धडपड का आहे सांगशील का मला?
आणि हे बघ ऐश्वर्या, मला माहितीये की तुला तुझी इमेज बदलायची आहे आणि ती जेव्हा बदलायची तेव्हा बदलली जाणारच आहे. आणि हे बघ, चांगल्या गोष्टी मात्र समोर येतातच, पण त्यासाठी मात्र ऐश्वर्या तुला वेळ तर द्यावाच लागेल, गोष्टींना सुद्धा आणि माणसांना सुद्धा. अचानक मात्र असे कोणतेही बदल नाही होत. सगळं काही हळूहळू ठीक होईल, विश्वास ठेव. कळते ना मी तुला काय म्हणते ते? आता ऐश्वरी म्हणते की हे बघ जानकी, पण मला कुठे माझं चुकतंय ते खरंच कळत नाही. ते जानकी तिचे हात धरते, तिला हाताला धरून खुर्चीवर बसवते आणि बस खाली, मी तुला सगळं काही सांगते. आणि सगळ्यात अगोदर मात्र ती तिला शांत राहायला सांगते. आणि हे बघ ऐश्वर्या, तुला तुझ्यातील जे काही पेशन्स आहेत तर ते वाढवावे लागतील. आणि हे बघ ऐश्वर्या, आत्तापर्यंत तुला कळलं असेल की तुझं काय काय चुकतंय, पण तसेच मात्र तुझ्या स्वभावातील काय काय बदल आहे ते करणं सुद्धा खूप खूप गरजेचं आहे. आणि हे बघ ऐश्वर्या, सयाजी काका आणि कावेरी काकू यांनी फारच तुला लाडात वाढवलेलं आहे, त्यामुळे तुझा स्वभाव असा बनला आणि प्रत्येक गोष्ट मात्र तुझ्या मनाप्रमाणे करण्याची तुला सवय लागली. आपलं म्हणणं समोरच्याने ऐकूनच घ्यावं हा तुझा आग्रह असतो. समोरच्याने आपलं जे काही मनस्थिती आहे ती ऐकून घेण्याची त्याची मनस्थिती आहे की नाही हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. हे बघ ऐश्वर्या, मी तुला खात्रीने सांगते की तू एकदा डोक्यातून शांतपणे हे सगळं